नमस्कार. माझ्या अंतरंगामध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. पुरा एक महिना अथक परिश्रम म्हणजे इतकं काम, इतका लोड कामाचा, सगळं काही स्थिर स्थावर झालं आणि एकदाच्या सुट्ट्या पडल्या. त्यानंतर मग सर्व आम्ही मैत्रिणींनी ठरवलं की नायगावला जायचं. सातारा जिल्हा, त्याच्यात हे नायगाव गाव सावित्रीबाई फुलेंचं माहेरघर. तर इथं यांचं हे म्युझियम, त्यांच्या कार्याचं कौतुक करणारं असं हे ठिकाण छोटंसं आहे. गाव देखील छोटंसं आहे, 3,500 लोकवस्ती असणारं. परंतु इथं त्यांचा इतिहास अशा प्रकारे शिल्पाच्या रूपात आणि लिखित रूपात बघावयास मिळाला. एकदम शीन भागोटात गेल्यासारखं झालं, जणू काय आमच्याच माहेरी आम्ही सगळ्याजणी गेलो होतो अशा प्रकारचा तिथं अनुभव आला, अनुभूती असली. तर अशी ही छोटीशी आमची सहल शीन भागोटा घालवण्यासाठी आम्ही एका दिवसाची आयोजित केली होती. तर अशा प्रकारे इथलं हे म्युझियम, आणि इथं असं वाटतं की सावित्रीबाई फुले किती महान होत्या आणि आपण यांचं फक्त चरित्र वाचलं, अंतःकरण देखील वाचायला मिळतं. अशा प्रकारची इथं ही सगळी हिस्ट्री शिल्परूपाने सर्वांना ओपन करून ठेवलेली आहे. वाचनासाठी इथं फलक देखील आहेत त्या शिल्पाच्या अनुषंगानं. तर अशा प्रकारे सर्वात आधी या माऊलीच्या माहेरघराला आम्ही भेट दिली आणि मग चला म्हटलं, एकदाच मनातली इच्छा पूर्ण झाली. अनेक ठिकाणं बघितली, परंतु हे ठिकाण बघण्याची सर्वच आमच्या शिक्षक पेशात असणाऱ्या भगिनींची अपेक्षा होती. तर हे सगळं अशा प्रकारे पाहिलं, तिथला इतिहास वाचला आणि एक अंतःकरणात सुंदर अशी छान अशी प्रेरणा घेऊन आम्ही या ठिकाणावरून जायचं ठरवलं. कारण पुढं देखील आम्हाला अनेक गोष्टी बघायच्या होत्या. इतक्यात आम्हाला समजलं की या म्युझियमच्या सोबत देखील यांचं घर एक छोटंसं, जे सावित्रीबाई फुलेंचं माहेरघर, जिथं त्या वाढल्या, लहानाच्या मोठ्या झाल्या, जिथं त्यांचा हस्तस्पर्श झालेल्या अनेक गोष्टी अस्तित्वात आहेत, अशा ठिकाणी देखील जायचं आम्ही ठरवलं. आणि इथून अगदी काही 100 मीटरच्या अंतरावरती त्यांचं हे माहेरघर होतं. तर हे अशा प्रकारे हे सगळं आम्ही शिल्परूपातला इतिहास इथं वाचला. त्याच्यावरती आम्हाला आमच्या बालबुद्धीला ज्या जमतील तेवढ्या चर्चा केल्या. आणि आता चला आपण आता त्यांच्या घरी जायचं. तर हे बघा, सावित्रीबाई फुलेंनी ज्या ठिकाणी आपलं बालपण घालवलं ते हे त्यांचं घर. आता हे पुनर्दुरुस्ती केलेलं आहे, परंतु मातीच्याच भिंती आहेत आणि सारवलेली, शेणानं सारवलेली जमीन इथं आपल्याला बघावयास मिळेल. इतकं शांत वाटतं, इतकं सुंदर वाटतं, अगदी म्हणजे जणू काही सावित्रीबाई फुले आपल्याला प्रेरणाच देत आहेत. पदोपदी त्यांचं अस्तित्व इथं जाणवत राहतं. आणि आता हे बघा, हे प्रशस्त अंगण, जुन्या तिथल्या ज्या घराच्या पडलेल्या वस्तू होत्या त्याचाच वापर करून इथं हे असं प्रशस्त असं अंगण सजवलेलं आहे. खूप छान वाटतं. आणि हा बघा वाडा, जुन्या वस्तू वापरून त्यांनी ह्याचं पुनर्बांधणी केलेली आहे. तर इथं अनेक स्त्रिया येतात भेटीला आणि बघतात. बघा किती मोठं आहे हे घर. या घरात त्यांची पावलं स्थिरावली, ती पावलं लहानाची मोठी झाली. इथं त्यांचा जन्म झाला. हे न्हाणीघर, या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंनी जन्म घेतला. हे पवित्र ठिकाण, याला मनोमन वंदन करावंसं वाटलं. अंतःकरणापासून नमस्कार करत एक एक खोल्या आम्ही पाहत होतो आणि मनात खूप काही प्रश्न साठवत होतो. हे बघा, इथली चूल, ही जुनी असणारी तांब्याची पितळेची भांडी, मांडणी, बादल्या, घागरी, हंडे, कळशा
आणि पाटा वरवंटा बसावयाचे 7-8 पाट तिथं होते. ही देवळी काटवट बघायला मिळाली. तिथं भाकरी करायची लाकडाची आणि इथं हा दिवा लावण्यासाठी बघा पूर्वी देखील एक स्टँड होतं. तर हे बघा ह्या रचना आणि हे मुसळ. आता मुसळ त्या काळचं बघा हे सागवानाचं खूप छान. आम्ही हात लावून बघितला तर खूप छान वाटलं. आणि इथं या कणग्या ठेवल्यात. सूप आहेत, दुर्ड्या आहेत, बुट्ट्या आहेत, शिबडी आहेत. आणि हे मला वाटतं इथं धान्य ठेवायचं. हे खाली जे खोल दिसतं ना पूर्वी त्याच्यात आपण त्याला काय गोदामच म्हणू किंवा काय म्हणतात त्याला, आता मला नक्कीच शब्दच आठवेना बघा, तोंडात असून आठवेना. तर हे खाली धान्य साठवण्याचं ठिकाण आणि हे जातं त्यांच्या घरी वापरलं गेलेलं. हे सगळं साहित्य बघितलं आणि मनोमन सावित्रीबाईंची आठवण झाली. तर हे अशा प्रकारे धान्य ठेवण्याचं हे छोटंसं ठिकाण. आणखी ही प्रशस्त असणारी खोली. खूप छान वाटतं, खूप शांत. कसली दगदग नाही, काय नाही. गाव इतकं छोटं आहे. ग्रामपंचायत 3,500 लोक असती. कसलाही दंगा नाही, धोपा नाही, वाहनांचा हॉर्नचा आवाज नाही. तिथली अनुभूती एकाग्र मनाने घेता येते. हा बाहेरचा दरवाजा थोडंसं रिनोव्हेशन करून हा दरवाजा परत पूर्वीसारखा तयार केलेला आहे. जे साहित्य उपलब्ध होतं त्याचा वापर करून पुनश्च पुनर्बांधणी केलेलं हे ठिकाण. सगळं काही वाचत आपसात चर्चा करत सावित्री मातेला वंदन करत मनोमन तिचे आभार मानत आम्ही सर्व शिक्षिका त्या वाड्यात मनसोक्त हुंदडलं. कोणी जात्याला स्पर्श करून बघितला, मुसळाला स्पर्श करून बघितला, भांड्यांना तो स्पर्श जाणवत असावा. तर हे त्यांचं जन्मघर. जरूर भेट द्या या ठिकाणी. सातारा जिल्ह्यात हे नायगाव नावाचं छोटंसं गाव आहे आणि एकदम स्वच्छता टापटीप आणि म्हणजे मन एकाग्र करणाऱ्या अशा इथं आजूबाजूला सर्व गोष्टी आहेत. तर हे छोटंसं त्यांचं स्मारक. पहिल्या पायरीला स्पर्श केला, अभिवादन केलं आणि वरती आम्ही गेलो. अर्थातच सर्वांनी तिथं आदरानं डोकं टेकवलं, कारण आम्ही सगळ्या शिक्षिका आणि आमच्या त्या शिक्षकी पेशातल्या ज्यांना आपण स्त्रोत म्हणून त्यानंतर आम्ही एक छोटंसं इथं शेजारी महादेवाचं मंदिर होतं. खूप पुरातन असं हे मंदिर. लगेच तिथलं दर्शन घेऊया म्हटलं. चला इथं बघा पाण्याची सोय होती. उन्हातून आल्यानंतर जे चटके बसतात पायाला किंवा जे ऊन जाणवतं, ह्या पाण्यात पाय ठेवला ना अक्षरशः इतकं छान वाटलं. म्हणजे एकदम असं उन्हातून गेल्यानंतर आपल्याला जे AC मध्ये गेल्यासारखं डायरेक्ट अनुभूती आली. तर इथं आम्ही सगळ्या शिक्षक भगिनी गेलो. वरती चढत चला म्हटलं महादेवाचं एकदा दर्शन घ्यायचं. आणि हे प्रशस्त असणारं मंदिर सातारा जिल्ह्यातलं चांगादेव महादेव मंदिर. आणि खूप प्रसन्न वाटलं. इथं देखील एकदम फिल्टर ऑक्सिजन मिळेल असं हे ठिकाण आहे. आजूबाजूला गर्द झाडी. कसं आहे, साताऱ्याला देखील एका बाजूने कोकणाचा हस्तस्पर्श आहे असं म्हणायला काय हरकत नाही. बाहेर येऊन मी थोडंसं इथल्या प्रांगणातल्या गोष्टींचा आनंद घेतला आणि बारीक सारीक गोष्टी पाहिल्या. हे दीपमाळ आणि प्रशस्त असणारं हे मंडपाचं ठिकाण खूप छान वाटलं इथं गेल्यानंतर. हे दगडी बांधकाम आहे ना. तुमच्या AC काय घेऊन बसला आहे. AC पेक्षा वेगळी हवा, म्हणजे निसर्गानं तयार केलेली हवा, न कृत्रिमपणा इथं जराही जाणवत नाही. तर इथं मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळं या ठिकाणी मी थोड्या वेळासाठी तो बंद केला आणि
परत आम्ही गेलो ते जेजुरीला. पहिल्या पायरीवरती आम्हाला असं दिसून आलं की इथं बैलजोडी आणलेली आहे नवीन. आणि पहिल्या पायरीवरती तिथं त्या खंडेरायाचं दर्शन घेण्यासाठी ही नवीन बैलजोडी आणण्यात आलेली होती. अगदी फार गर्दी अशी म्हणता येणार नाही, कारण एरवी फारच गर्दी असते. तर आम्ही गेलो तेव्हा थोडीशी कमी गर्दी होती. अंजीर इथं या ठिकाणी आम्हाला खूप पाहावयास मिळाले. सातारा जिल्ह्यात खूप मोठी मोठी आणि अशी ताजी अशी अंजीर मिळतात. त्यामुळं मोह नाही आवरला. अनेक जणींनी इथं त्या अंजिरांची खरेदी केली. कुणी तिथंच खाऊन घेतली, कुणी घरी नेण्यासाठी घेतली. तर परत आम्ही प्रति बालाजीला आलो. प्रति बालाजीचं ठिकाण देखील अप्रतिम आणि मनशांती प्रदान करणारं असं म्हणावं लागेल. सातारा जिल्ह्यातली खरोखर इतकी सुंदर ठिकाणं आहेत ना. एक दिवसाची ट्रिप असली म्हणून काय झालं, मनाला एकदम शांतता, एकदम मनस्वास्थ्य मिळालं आणि सोबत मैत्रिणी होत्या. मग आम्ही इथे बसून आम्हाला दिलेला प्रसाद शांतपणे एका झाडाच्या सावलीत लॉनवरती बसून खाण्याचा मनसोक्त आनंद घेतला. हे बघा, सगळेजण प्रसाद खाण्याच्या ह्याच्यामध्ये एकाग्र झाले. मग हे बघा, निळशार आकाश, आजूबाजूला नदी, गर्द झाडी, निसर्गाची ओरिजिनल सावली, दही आणि भात छोट्याशा दिलेला होता. आता लाडू देत नाही तसे म्हणाले सगळे, कदाचित देतच नसावी, कारण आम्हाला काही तिथं लाडू वगैरे प्रसादाचे मिळाले. ते बहुतेक विकायला ठेवले होते, विकायलाच ठेवलेले होते. स्टॉलवरती येताना दिसले आम्हाला. तर अशा प्रकारे आम्ही तिथं देखील खूप गप्पा आणि आजूबाजूला परिसरात फिरण्याचा आनंद घेतला. तिथला प्रसाद ग्रहण करून येथेच छान फिरलो आणि महिना ते 1.5 महिन्याचा शिनोका घालून आम्ही परत घरी